तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांसाठी काय केलंय? फ्रेंड्स, फॅमिलीसाठी काय केलंय? भावाची गाडी विकून टाकली पृथ्वीमधला पेट्रोलचा साठा संपू नये म्हणून. दररोज दुपारी डायरेक्ट 12 वाजता उठतो घरच्यांना नाश्त्याचा त्रास होऊ नये म्हणून. बहिणीला आजपर्यंत गिफ्ट नाही दिलं तिच्या डोळ्यात अश्रू येतील म्हणून. आजोबांची बिडी मीच पितो त्यांना कॅन्सर होऊ नये म्हणून. मित्राचा ब्रेकअप करून टाकला का तर त्याचे लग्न झाल्यावर फिल्डिंग सेट होईल म्हणून. जवळच्या पण माणसांसाठी एवढं केलंय आणि दूरच्या पण माणसांसाठी खूप काही केलंय. अहो प्रत्येक महिन्याला मी अनलिमिटेड रिचार्ज करतो कॉलिंगचा, पण कॉलवर कोणासोबत बोलत नाही का तर अंबानीला 2 टाइमचं जेवण भेटू दे म्हणून. कधी कधी दारू पण पितो का तर विजय मल्ल्याला राहिलेलं कर्ज फेडायला मदत होईल म्हणून. ओ ती शेजारीन बघा रोज शॉपिंगला जात्या. जाऊ दे की मग, येताना ती तिच्या नवऱ्यासाठी बी लय काय काय घेऊन येत्या. तसलं काय सांगू नका, मी पण शॉपिंगला जाणार आहे. जा की मग. जा की मग म्हणजे पैसे? तिला जाऊन विचार ती कुणाकडं पैसे घेत्या, मग मला येऊन सांग. थांबा की विचारतेस तिला. कुणाकडनं घेत असणार? नवऱ्याकडनंच घेत असणार. ओ बहिणी, तुम्ही शॉपिंगला पैसे कुणाकडनं घेताय? कुणाकडनं म्हणजे माझ्या मम्मी पप्पाकडनं. नाही नाही, मला नाही करायची शॉपिंग. आता काय मागव पैसे लवकर, मला 2 जोड तर कपडे मिळालेच पाहिजे. लवकर पैसे मागवायचे. नाही नाही, नको नको. मला नाही करायची मागव म्हणताना. मोबाईलला रिचार्ज मारा म्हटलं होतं, एक साधं काम होत नाही तुमच्याकडून. अगं आता मारतो की. राहू द्या, काही गरज नाही. चुलीत टाकते हा फोन, मग समजेल तुम्हाला. मग काय झालं, थांब आता मारतो. मूड नाही आता माझा. राहू दे की, तेवढेच आपले 4 पैसे वाचतात. ए आई शांत बसा, हे सगळे भांडण ना तुझ्यामुळे व्हायले तर. माय माझ्यामुळे भांडण व्हायले तर मी काय केलं आता? जेव्हा ती लग्न करून आपल्या घरी आली होती ना तेव्हा तिच्या तोंडातून एक शब्द निघत नव्हता, पण तू तिला टोमणे मारू मारू तिला टोमणे मारू मारू तिला टोमणे मारू मारू पूर्ण भांडकुदळ करून टाकलीस. आज खिचडी बनवू की पुलाव बनवू? आधी तू बनव, आपण त्याला नंतर नाव देऊ. काही नमुने असे आहेत राव, घरी बायकोच्या लाथा खातात आणि बाहेर सगळीकडे सांगत फिरतात आज लेग पीस खाल्ले,